थांबतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 2 मधील सेकंड पोएम द सोवर ही पाहणार आहोत. सोवर म्हणजे काय? पेरणी करणारा. अर्थातच पेरणी करणारा हा फार्मर आहे, शेतकरी आहे. शेतकऱ्याला अख्ख्या जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. त्या शेतकऱ्याच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती देणारी, त्याचं कठीण जीवन सांगणारी ही कविता आपण पाहणार आहोत. कविता पाहण्याच्या आधी आईस ब्रेकर्स दिलेले आहेत, ते बघूया आपण. ह्या आईस ब्रेकर्समध्ये पहिला आहे बघा ॲक्टिव्हिटी, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. शेतीशी संबंधित शब्दांची, अर्थात इंग्रजीमधून शब्दांची लिस्ट तुम्ही बनवायची आहे. काय काय असेल शेती? पहिल्यांदा फार्म, फार्म हाऊस, फार्मर, सीड, क्रॉप, कटिंग, सोईंग, अशा पद्धतीचे शब्द तिथे लिहायचे आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय द फार्मर. शेतकरी कोणकोणत्या क्रिया करतो, ॲक्टिव्हिटीज पार पाडतो. पहिलं आहे शेत नांगरणे, प्लोईंग किंवा प्लाविंग. प्लोईंग करताना ती झाल्यावर दुसरी ॲक्टिव्हिटी काय असते बघा, सॉईल प्रिपरेशन, जमिनीची मशागत, नंतर प्लांटिंग, रोपणी, आणि शेवटी हार्वेस्टिंग किंवा कापणी. पुढची ॲक्टिव्हिटी आहे इन आवर कंट्री इंजिनिअरिंग, टीचिंग अँड मेडिकल फील्ड्स आर मच sought after. Other professions, occupations, though they make a significant contribution to the society, do not get their due. म्हणजे आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग, टीचिंग आणि मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जास्त नोकऱ्या मिळवल्या जातात किंवा या क्षेत्राकडे जाणाऱ्यांचा कल असतो आणि समाजात प्रतिष्ठा पण आहे. पण दुसरे प्रोफेशन्स जे आहेत, व्यवसाय जे आहेत, ते महत्त्वाचे असून समाजाला त्या व्यवसायापासून बराच फायदा मिळतो, तरीसुद्धा त्या व्यवसायातील लोकांना त्याचा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. उदाहरणार्थ बघा, फार्मर हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. शेतकऱ्याला अनिश्चित असा आर्थिक फायदा त्याचा मिळतो त्याच्या शेतीच्या उत्पन्नाचा. शेतीचं उत्पन्न आलं तर भाव नसतो, आणि ज्या वेळेला भाव असतो त्यावेळेला त्याचं उत्पन्न नसतं. तसं दुसरं आहे कन्झर्वन्सी वर्कर्स जे आहेत, नो रिस्पेक्ट फॉर हिज वर्क. त्या कामाला त्यांचा रिस्पेक्ट नसतो, त्यांना रिस्पेक्ट कोणी देत नाही, मान देत नाही. नंतर हाऊसमेड्स, ज्या घरकाम करणाऱ्या मोलकरणी आहेत, कामवाले आहेत, त्यांना नो जॉब सिक्युरिटी, कधीही कामावरून काढलं जातं म्हणजे जॉब सिक्युरिटी नाही. स्पोर्ट्समेन, खेळाडू, यांना पण काय आहे, शॉर्टर ड्युरेशन ऑफ प्रोफेशनल्स लाईफ. त्यांचं जे व्यावसायिक जीवन आहे याचा छोटासा कालावधी असतो. नंतर हॉकर्स किंवा फेरीवाले, यांना सुद्धा अनसर्टन्टीज बिझनेस, त्यांच्या व्यवसायामध्ये अनिश्चितता असते. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. पुढची एक ॲक्टिव्हिटी आहे वेब डायग्राम आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. द ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. शेती व्यवसाय भारतीय अर्थकारणाचा बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं. फिल इन द बॉक्सेस सपोर्टिंग दिस स्टेटमेंट. म्हणजे या विधानाला सहमत करणारे विधान आपण त्याला जोडून ह्या बॉक्सेस पूर्ण करायचे आहेत. वेब आपल्याला पूर्ण करायचा आहे. टायटल काय आहे त्या वेबचा? ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. आपल्याला एक करून दाखवलेलं आहे. A large part of Indian population is involved in agriculture. भारतातील लोकसंख्येपैकी जास्त लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. आपण अजून काय ऍड करू शकतो?
ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युट्स अबाउट 17% टू द टोटल GDP ऑफ इंडिया. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी 17% उत्पन्न हे शेतीतून मिळत असतं. नंतर आपण पुढचं लिहू शकतो, इट प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट टू ए लार्ज नंबर ऑफ पीपल अबाउट 60%. शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांमध्ये जवळजवळ 60% रोजगार, 60% नोकऱ्या उपलब्ध होतात. नंतर मेजर सोर्स ऑफ इन्कम, शेती हे ॲग्रिकल्चर हे महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे. कशाद्वारे? थ्रू द एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स. आपण जे शेतीतून निघणारे जे उत्पादन आहेत किंवा त्याच्या आधारे जे उत्पादनं आपण तयार करतो ते एक्सपोर्ट करून प्रचंड इन्कम मिळते. परदेशामध्ये त्यांना पाठवायचं निर्यात करून. आता आपण ही कविता ज्या कवीने लिहिली त्या कवीचं नाव आहे व्हिक्टर ह्युगो. अर्थातच इथं 2 कवी आहेत बघा, पण पहिल्यांदा मूळ कवी जे आहेत हे व्हिक्टर ह्युगो हे फ्रेंच कवी आहेत. ही इज अ पोएट, नॉवेलिस्ट अँड ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th century. ते कवी, कादंबरीकार आणि नाटककार आहेत. 19व्या शतकातील कवी, कादंबरीकार आणि नाटककार होते. वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्स, दो रिगार्डेड इन फ्रान्स ॲज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट्स. फ्रान्समधील अत्यंत चांगल्या कवींपैकी एक होते ते. ही इज बेटर नोन फॉर नॉवेल्स ॲज नॉर्टे डॅम डी पॅरिस 1831 अँड लेस मिझरेबल्स इन 1862. यांनी लिहिलेली ही कविता आपल्या इंडियन कवयित्री टोरूलता दत्त ह्या बेंगाली कवी होत्या, कवयित्री. त्यांना शॉर्टमध्ये टोरू या नावाने किंवा तोरू या नावाने ओळखलं जायचं. बघा त्यांच्याविषयी माहिती आपण वाचूया. शी रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच. बघा त्यांना फ्रेंच भाषा पण येत होती आणि फ्रेंचमधल्या कवितांचं ट्रान्सलेशन त्यांनी इंग्लिशमध्ये केलं. शी वॉज बॉर्न ऑन 4th March 1856 इन कोलकाता. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट व्हर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. त्या तोरू दत्त किंवा तोरू यांना भारतातील पहिली कवयित्री, इंडियन कवयित्री की ज्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये काव्य लिहिलं, अशी पहिली महिला कवयित्री म्हणजे पोएटेस होती. शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स, म्हणजे 12च्या वरती पोएम त्यांनी ट्रान्सलेशन केल्या. अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. मित्रांनो, वयाच्या 21व्या वर्षीच 12पेक्षा जास्त कवितांचं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर आणि एक नॉवेल, एक कादंबरी सुद्धा पूर्ण केली होती वयाच्या 21व्या वर्षीच. त्याच्या आधीच, कारण 21व्या वर्षी त्यांना मरण आलं, मृत्यू झाल्या त्या. हर पोएम्स सच ॲज सीता, लोटस, अवर कॅज्युअर अँड अ ट्री आर वेल लव्ड. ह्या 3 कविता म्हणजे सीता, लोटस, लोटस म्हणजे कमळ, आणि सुरूची झाडं, कॅज्युअर अँड अ ट्रीज, ह्या कविता त्यांच्या खूप लोकप्रिय होत्या. आता आपली जी कविता आहे द सोवर, ही कशाबद्दल आहे? इज अ ट्रान्सलेशन ऑफ व्हिक्टर ह्युगोज पोएम सेझन डी सेमेलीज ले सॉयर. इट इज ट्रान्सलेटेड बाय तोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. द सोवर इज अ पोएम अबाउट अ फार्मर. मगाशीच तुम्हाला मराठीत सांगितलं, ही शेतकऱ्याविषयी कविता आहे. हु इज सोईंग सीड्स, जो बिया पेरतो म्हणजे धान्य पेरतो. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. हंगाम पाहिले पण वाईट हंगाम त्याच्या आयुष्यात आले. हाऊएव्हर ही इज सो ऑप्टिमिस्टिक, तो आशावादी आहे आपल्या जीवनामध्ये. ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाइम ही टॉसेस ग्रेन. जेव्हा जेव्हा तो धान्य पेरतो म्हणजे हाताने असं धान्य पसरवतो शेतात, तेव्हा तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रकारची आशा आहे की एक ना एक दिवस त्याला चांगला हंगाम मिळेल, चांगला पैसा मिळेल. चला तर मग आता पुढे आपण जाऊया.
प्रत्यक्ष कविता वाचूया आणि मग कवितेचं एक एक कडवं, 5 कडवे आहेत 4-4 ओळीचे, एक एक कडवं आपण सविस्तर बघू. अगोदर कविता वाचूया, मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. The sower, sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight hastens on to rule. Working hours have well nigh passed. Shadows run across the lands. But a sower lingers still. Old in rags, he patient stands. Looking on, I feel a thrill, black and high. His silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide from his hands the precious grain. Muse I, as I see him stride. Darkness deepens, flades the light. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. बघा आता पहिलं कडवं. Sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight hastens on to rule. Working hours have well nigh passed. कुठे बसलेला आहे तो शेतकरी? सिटिंग इन अ पोर्चवे, आपल्या घराच्या वरांड्यामध्ये तो बसलेला आहे, शांतपणे, थंडपणे म्हणजे शांतपणे, आणि सूर्यप्रकाश हळूहळू, बघा हा शेतकरी बसलेला आहे आणि सनलाइट आय सी इज डाईंग फास्ट. हळूहळू सूर्यप्रकाश मरत आहे असं नाही, सूर्यप्रकाश कमी होत आहे म्हणजे सूर्य मावळला, आता अंधार पसरत आहे. ट्वायलाइट हास्टन्स, वेगाने आता संधी प्रकाश येतो आहे, आता त्याचं राज्य होणार आहे. हास्टन्स ऑन टू रूल. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय. वेल नाय म्हणजे अबाउट टू, जस्ट अबाउट पास्ट. आता त्याचा काम करण्याचा जो काळ आहे, कालावधी आहे, तो संपलेला आहे शेतकऱ्याचा, आता अंधार पडलेला आहे. शॅडोज रन अक्रॉस द पास्ट. ह्या सावल्या बघा, सूर्य जसं जसं अस्ताला जातो तशा सावल्या मोठ्या होत जातात. बट सोवर लिंगर्स. शेतकरी मात्र आपल्या शेतामध्ये अजून रेंगाळतो आहे, भटकतो आहे. स्टील ओल्ड इन रॅग्स. तो म्हातारा पण झालेला आहे आणि त्याच्या अंगावर जे कपडे आहेत ते फाटके आहेत. ही पेशंट स्टँड्स. शांत उभा आहे. लुकिंग ऑन. बघा शांत उभा आहे. कुठे पाहत आहे तो आकाशात नाही, तो आपल्या शेताकडे पाहतो आहे. अँड आय फील थ्रिल. माझ्या अंगावर एक प्रकारचे रोमांच येत आहेत. अशी ही कविता ह्या कडव्यामध्ये असं त्याचं वर्णन आहे. पुढचं कडवं बघा. ब्लॅक अँड हाय हिज सिल्लावटी. सिल्लावटी म्हणजे त्याची फिगर, त्याची आकृती, काळी आकृती आहे. आणि इट डॉमिनेट्स द फरोज डीप. बघा हा शेतकरी, आणि हे जे फरोज, हे जे चर पाडलेले आहेत पिकांच्या मध्ये पाणी देण्यासाठी खोल भाग असतो त्याला चर बोलतात मराठीत, आणि इथे त्याला फरोज बोलतात. फरोज डीप. नाउ टू सो द टास्क इज सेट. आता पेरायचं जे काम आहे, आता पेरणी करणार तो लवकरच, ते त्याने निश्चित केलेलं आहे. आणि पेरणी केल्यावर soon shall come a time to reap. रीप म्हणजे कट करणे, बघा कापणी करणे. लवकरच कापणी करण्याचा म्हणजे तो सुगीचा दिवस येणार आहे, सुगीचा हंगाम येणार आहे. मार्चेस ही along the plain. त्या मैदान जागेवरती ही वॉक्स फास्ट. तो फास्ट जातो आहे. कुठे? टू अँड फ्रो. इकडे तिकडे तो चालत आहे. अँड स्कॅटर्स वाईड. आणि हातातलं जे बी आहे, धान्य आहे, पसरवणे. स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. हातात घेऊन ते धान्य तो असा शेतामध्ये पसरवत आहे. आणि त्याचं ते ग्रेन म्हणजे धान्य कसं आहे? प्रेशियस, मौल्यवान. एका दाण्यापासून
शेकडो दाणे तयार होतात, कारण एका दाण्याचं एक झाड होतं, एका झाडाला कणीस येतं आणि त्या कणसामध्ये शेकडो दाणे असतात. शेकडो दाण्यांचे लाखो दाणे, लाखोचे करोडो दाणे होतात आणि म्हणून तर साऱ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बाप, असं एका कवीने म्हटलेलं आहे. तो म्यूज आहे, माझं मनोरंजन होतंय मला. ॲज आय सी हिम स्ट्राईड, तो जेव्हा अशा लांब लांब टांगा टाकत तो इकडे तिकडे जातो आहे, मला खूप गमत वाटते. स्ट्राईड म्हणजेच टू वॉक विथ लॉंग स्टेप्स, लांब लांब टांगा टाकत. डार्कनेस डीपन्स, हळूहळू काळोख होत आहे, अंधार पडत आहे. फेड्स द लाईट, लाईट निस्तेज होत जातो. नाव ही जेस्चर्स टू माइंड, त्याच्या चेहऱ्यावरचे जे जेस्चर्स आहेत, हावभाव आहेत, ते मला कसे वाटतात? आर ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे अत्यंत इम्प्रेसिव्ह, प्रभावी, आणि स्ट्रेंज वाटतात, मला विचित्र पण वाटतात. कारण हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज, त्या शेतकऱ्याची उंची जणू काही त्या आकाशाला, आकाशात जे तारे आहेत म्हणजे जे ताऱ्यांचं आकाश आहे त्याला टच होईल की काय, असं वर्णन या कडव्यामध्ये केलेलं आहे. बघा, तो शेतकरी पेरणी करतो आहे. अशा पद्धतीने हे सर्व कडवे संपलेले आहेत. आता लवकरच दुसरा पार्ट आपण बघूया. हा पार्ट 1 संपलेला आहे. मित्रांनो, द सोवर म्हणजेच पेरणी करणारा म्हणजे शेतकरी किती महत्वाचा असतो त्याच्याविषयी ही कविता. जर व्हिडिओ हा समजला नसेल, पुन्हा जा मागे, ही लिंक मी तुम्हाला आता पाठवली, तुम्ही ती लिंक ओपन करा. व्हिडिओ शक्यतो कानामध्ये हेडफोन घालून व्यवस्थित ऐका. पुस्तक समोर ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, कारण पुस्तकातली ओळी, त्या कडवे आणि सुरुवातीचे आईस ब्रेकर्स जशीच तसे छापलेले आहेत. मित्रांनो, पुन्हा पुन्हा ऐका, अभ्यास करा, महत्त्वाचे पॉईंट्स ते लिहून घ्या. जसे आईस ब्रेकर्स मधल्या सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पुढचा पार्ट आपण लवकरच, म्हणजे पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट असेल ह्याच कवितेचा. त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन आणि समरी ऑफ द पोएम महत्त्वाचं आहे. मागच्या कवितेतही आपण, आठवते पहिली कविता? येस, आत्ताच शिकवली. त्या पहिल्या कवितेचं नाव होतं काय, आठवा बरं? द चेरी ट्री. चेरी ट्री बद्दलची कविता होती. त्याचे आपण 2 पार्ट पाहिले. आता याचेही 2 बघणार आहोत. आणि दुसरा पार्ट सुद्धा, तो तर अत्यंत महत्त्वाचा आहे. लिहून घ्या वहीमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. धन्यवाद. मी इथं थांबतो. पुन्हा पुन्हा कविता ऐका, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या महत्त्वाचे पॉईंट्स. थँक्यू. हॅव अ नाईस डे.